press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, फिनिक्स एज्युकेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. 10वी महाराष्ट्र बोर्ड इतिहासची क्वेश्चन बँक आता आपण सोडवतोय. पहिला धडा मी अपलोड केला आहे. आता आपण दुसरा धडा बघूया. मी भूगोल आणि इतिहासचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. जे क्वेश्चन बँकमध्ये जे प्रश्न दिलेत ते सोडवणार आहे. मी 2-3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेत, चॅनलवरती आहेत, पण अपेक्षितप्रमाणे मला रिस्पॉन्स नाही भेटला आहे. व्ह्यूज खूप कमी आलेत. जर असेच कमी रिस्पॉन्स आला तर मला कदाचित व्हिडिओ मला बंद करावे लागतील. इंग्लिश मीडियमसाठी मी व्हिडिओ अपलोड करतो आहे, त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो, पण मराठी मीडियमसाठी रिस्पॉन्स कमी भेटतो आहे. सर प्लीज व्हिडिओ बघा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. तुम्हाला काही त्यामध्ये डाऊट असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला असं वाटत असेल की मला काही सुधारणा करायची असेल तरी सांगा, मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. चला आपण हा धडा चालू करूया. दुसरा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. ठीक आहे. आता इकडे प्रश्न काय दिला आहे बघा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता तुम्हाला हे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय बरोबर आहे, तो पर्याय निवडायचा आहे आणि हा जो विधान आहे तो पूर्ण लिहायचा आहे. फक्त उत्तर काढायचं असं नाही आहे, पूर्ण विधान पण लिहायचं आहे आणि जो अचूक आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते. उत्तर आहे अलेक्झांडर कनिंघम. ठीक आहे. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद कोणी केला? तर फेडरिक मॅक्स मुलर यांनी जर्मनमध्ये हितोपदेशचा अनुवाद केला. तर उत्तर आहे फेडरिक मॅक्स मुलर. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन कल्हान याने लिहिलेला डॅश या काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. तर उत्तर आहे रजत रगिनी. ठीक आहे. उत्तर आहे क. रियासतकार या नावाने डॅश टिंबटिंब यांना ओळखले जाते. उत्तर आहे गोविंद सखाराम सरदेसाई. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखन टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली. तर उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर आपल्याला 4 जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची. ठीक आहे. फक्त ओळखायचे, त्याला बरोबर करून लिहायची गरज नाही आहे. हु वेअर शुद्रास, वंचितांचा इतिहास, बरोबर आहे. हे पुस्तक लिहिलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन, बरोबर आहे. स्त्रियांबद्दल लेखन आहे, स्त्रीवादी लेखन. इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857मध्ये जो स्वातंत्र्य समर झाला, पहिला स्वातंत्र्य युद्ध झाला, त्या पुस्तकाचे लेखक होते स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि पण ते पुस्तक मार्क्सवादी इतिहास नव्हते, ते पुस्तक होते जे आपले ते पुस्तक मार्क्सवादी इतिहास नव्हते. तुम्हाला जर इकडे बघायचं असेल तर सावरकरांचा जो पुस्तक आहे ते त्या पुस्तकाला आपण म्हणू शकतो राष्ट्रवादी इतिहास. तो राष्ट्रवादी इतिहासामध्ये येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेला द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. मग हे जे मार्क्सवादी इतिहास आहे हे चुकीचं आहे. इथे राष्ट्रवादी इतिहास असतं तर बरोबर असतं. ग्रँड डफने वसाहतीवादाचा इतिहास लिहिला, हे बरोबर आहे. महात्मा ज्योतिराव फुले गुलामगिरी, त्यांचं पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी, बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हु वेअर शुद्रास, बरोबर. पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना, हे चुकीचं आहे. पंडिता रमाबाई यांनी जे पुस्तक लिहिले त्याचे नाव इकडे दिलेलं आहे बघा. पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमेन. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या लेखिका होत्या ताराबाई शिंदे. ठीक आहे. मग हे तिसरा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. गोविंद सखाराम सरदेसाई मराठी रियासत, हे बरोबर, त्यांना रियासतकार असे म्हणतात, हे बरोबर आहे. झियाउद्दीन बराणीने पुस्तक लिहिले आहे तारीख ए फिजूरशाही, हे मुबारकशाही चुकीचं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तारीख ए फिजूरशाही. तुम्हाला दाखवतो इकडे कुठेतरी त्याच्याबद्दल आहे. झियाउद्दीन बराणीने जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे तारीख ए फिजूरशाही. ठीक आहे. या इकडे तारीख ए फिजूरशाही ते पुस्तक लिहिलं झियाउद्दीन बराणी. तो इकडे दिलेला आहे तारीख ए मुबारकशाही, हे चुकीचं आहे. हसन निजामी, हे सगळं तैमूर लियांग, हे तुम्ही इकडे बघू शकता. इकडे सगळ्या त्या पुस्तकांची नावं दिलेली आहेत. पर्याय चुकीचा आहे पहिला. ठीक आहे. अलेक्झांडर कनिंघम भारतातील प्राचीन स्थळांचे उत्खनन, बरोबर. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन मुंबईचे पहिले गव्हर्नर, बरोबर. सर विल्यम जोन्स हे एशियाटिक सोसायटीची स्थापना, तर बरोबर आहे. फेडरिक मॅक्स मुलर हितोपदेश फ्रेंच भाषेत अनुवाद. आता हे फेडरिक मॅक्स मुलरने हितोपदेशचा अनुवाद केला, पण तो केला जर्मन भाषेमध्ये, फ्रेंच भाषेमध्ये नाही केला, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता जेम्स मिल
या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव लिहिलं आहे आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे ते इथे दिलेलं आहे. तर मी पूर्ण तुम्हाला पुस्तकात दाखवून, इकडे तुम्हाला दिसेल की मी उत्तरं नाही लिहिली आहेत, पण तुम्हाला मी उत्तरं पुस्तकात दाखवेन, जेणेकरून तुम्हाला समजेल की पुस्तकात उत्तर कुठे आहे आणि ते बरोबर आहे का चुकीचं आहे. जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तसंच जेम्स ग्रँड डफने एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आपण बघूया. ग्रँड डफने पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ मराठास. बघा, जेम्स ग्रँड डफ पुस्तकाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ मराठास. पान क्रमांक 9 वरती त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. त्यामध्ये जरा कन्फ्युजन होतं बघा. द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने. तसंच इथे एक पुस्तक आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक लिहिलं जेम्स मिलने. ठीक आहे, जेम्स मिलने लिहिलं हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. हिस्ट्री ऑफ इंडिया हे लिहिलं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. द हिस्ट्री ऑफ इंडिया लिहिलं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनने. ठीक आहे. नंतर श्रीपाद अमृत डांगे यांनी पुस्तक लिहिलं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. ते पुस्तकाचं नाव दिलेलं आहे बघा इथे. मार्क्सवादी इतिहासामध्ये येतं कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या पुस्तकाचं नाव आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर हू वेअर शुद्रास हे पुस्तकाचे लेखक आहेत. हू वेअर शुद्रास, बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे पैलू. आता स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनाचे पैलू बघा हे. ते त्या काळात आपण समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू या इतिहासास अभ्यासनाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागले. हे वेगवेगळे पैलू आपण ह्या वेगवेगळ्या पैलूंवरती इतिहास अभ्यास करून लिहायला लागलो. ठीक आहे. हे 3 प्रवाह नवीन तयार झाले स्वातंत्र्योत्तर काळात. ते पहिला प्रवाह आहे मार्क्सवादी इतिहास लिहिला गेला, वंचितांचा इतिहास लिहिला गेला, ज्याला आपण सबॅल्टन इंग्लिशमध्ये म्हणतो. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लिहिला गेला. मग 3 नवीन प्रवाह कोणते आले विचारलं तर हे उत्तर येणार 3 प्रवाह. आणि कोणत्या पैलूंच्या आधारे लिहिलं गेलं तर हे सगळं येणार. धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू, अर्थव्यवस्था, समाज, विज्ञान. ठीक आहे. हे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. मग समाज, विज्ञान आणि अर्थव्यवस्था हे सगळं तुम्ही लिहू शकता. आता स्त्रीवादी लेखन ताराबाई शिंदे यांचं बघितलेलं आपण पुस्तक. ताराबाई शिंदे यांनी पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. मग इकडे येणार स्त्री पुरुष तुलना. तसंच द हाय कास्ट इंडू वुमेन या पुस्तकाच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई. ठीक आहे. त्यानंतर मीरा कोसंबी यांनी पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं मीरा कोसंबी यांच्या पुस्तकाचं नाव बघा इकडे दिलेलं आहे क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री. इथपर्यंत पूर्ण लिहायचं आहे. क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट हिस्ट्री इन सोशल हिस्ट्री हे मीरा कोसंबी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यानंतर शर्मिला रेगे इकडे दिलेलं आहे बघा. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमनीज या पुस्तकाच्या लेखिका होत्या शर्मिला रेगे. ठीक आहे. त्यानंतर बघा हे संकल्पचित्र दिलेलं आहे परत. भारतीय राष्ट्रवादी इतिहासकारांचे भरपूर नावं दिलेली आहेत. त्यापैकी तुम्ही कोणतेही 4 लक्षात ठेवू शकता. बघा इकडे महादेव गोविंद रानाडे, त्यानंतर विनायक दामोदर सावरकर, रामकृष्ण गोपाल भंडारकर, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी. यापैकी तुम्ही कोणतेही 4 लक्षात ठेवू शकता. मग हे राष्ट्रवादी इतिहासकार होते. त्यानंतर प्राच्यवादी इतिहास टिपा लिहा. प्राच्यवादी इतिहास. आता प्राच्यवादी म्हणजे काय बघा इकडे दिलेलं आहे. प्राच्यवादी म्हणजे असे काही लोक होते, असे काही ब्रिटिश अधिकारी होते किंवा पश्चिम देशांमध्ये राहणारे असे काही लोक होते. त्यांना आशिया खंड किंवा जे जगाच्या पूर्वेकडे जे राष्ट्र आहेत, पूर्वेकडे जे देश आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना कुतूहल होतं, त्यांच्याबद्दल त्यांना शिकण्याची त्यांच्या जिज्ञासा होती, कुतूहल होते ते. अशा लेखकांना, अशा इतिहासकारांना आपण म्हणतो प्राच्यवादी. अशा लेखांना ज्या इतिहासकारांनी जे इतिहास लिहिलं पूर्वीकडील देशांचा त्यांना आपण म्हणतो प्राच्यवादी अभ्यासिकांनी सांस्कृतिक आणि युरोपीय भाषामध्ये साम्य धर्माचा अभ्यास केला. आता त्यांना माहीत पडलं की जे संस्कृत भाषा आहे ती खूप महान भाषा आहे आणि युरोपमधल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांचं साम्य आहे त्यामध्ये. संस्कृत भाषामधूनच त्यांचा उगम झालेला आहे असं त्यांना समजलं. म्हणजे संस्कृत ही इंडो युरोपियन भाषा याची जी जननी या इंडो युरोपियन, इंडो म्हणजे काय भारतीय, आणि युरोपच्या भाषा जसं जर्मन, फ्रेंच या भाषांची जननी कोण आहे? संस्कृत भाषा असू शकते. भरपूरसे शब्द आहेत जे इंग्लिशमध्ये पण आहेत ते आपल्या संस्कृतमधून घेतलेले आहेत. जसं मदर म्हणतात इंग्लिशमध्ये आईला, संस्कृतमध्ये आपण मातृ म्हणतो.
ठीक आहे, मग ते इंग्लिशमधूनच घेतलेलं आहे. मग सर विल्यम जोन्स यांनी कलकत्तामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर एक उदाहरण आहे फेडरिक मॅक्स म्युलर यांनी खूप अभ्यास केला, भारतीय संस्कृती जे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास केला, हितोपदेशचा अनुवाद केला. ठीक आहे, त्यानंतर ऋग्वेद पण त्यांनी जर्मनमध्ये लिहिलं. द सिक्रेट्स बुक्स ऑफ ईस्ट त्यांनी पुस्तक लिहिलं, द सिक्रेट बुक्स ऑफ ईस्ट 50 खंड त्यांनी संपादित केले. ऋग्वेदचा भाषांतर केला जर्मनमध्ये. मग त्याला खूप हे असे जे लेखक आहेत, ठीक आहे, विल्यम जोन्ससारखे लोक आहेत त्यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यानंतर फेडरिक मॅक्स म्युलरसारखे लोक आहेत, त्यांचे तुम्ही उदाहरण देऊ शकता. प्राच्यवादी म्हणजे बेसिकली काय आहे, प्राच्यवादी म्हणजे कोण, हे जे लोक आहेत जे ब्रिटिश होते, जे फॉरेनर होते, बाहेरनं आलेले होते, ठीक आहे, परदेशातील लोक होते, पण त्यांना पूर्वीकडचे जे देश आहेत जसं भारत आहे त्यांच्याबद्दल कुतूहल होतं, त्यांना जिज्ञासा होती ते शिकून घेण्याची, त्यांनी अभ्यास केला, त्या इतिहास त्यांनी त्या पद्धतीने लिहिला. पण नंतर समजलं की आपल्याला त्यांच्या मागे त्यांचे छुपा हेतू काय होता, त्यांना दाखवायचं होतं की भारताची जी संस्कृती आहे ती काही एवढी चांगली नाही आहे, त्यांची संस्कृती जी युरोपमधून आलेली संस्कृती होती ती चांगली होती. म्हणजे शेवटी त्याने अभ्यास केला आपल्या देशाचा, पण त्यांनी जे त्यांच्यासाठी जे चांगलं आहे तेच मांडलं. ठीक आहे, नंतर समजून आलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये जे इतिहास लिहिला गेला सुरुवातीला ते आपल्या लोकांनी खूप कमी आपला इतिहास लिहिला. सुरुवातीला ब्रिटिशांनी लिहिला या बाकी लोकांनी लिहिला. ब्रिटिशांनी जो इतिहास लिहिला आपला त्यामध्ये त्यांनी आपल्याला खूप कमीपणा दाखवला आहे, त्यांनी आपल्याला खूप कमी दाखवलं. त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की भारताची संस्कृती चांगली नाही आहे, भारताचे लोक चांगले नाही आहेत, ठीक आहे, आपल्या भाषा आहेत तेवढ्या काही चांगल्या नाही आहेत, त्यांनी आपली बदनामी केली. नंतर असे काही लोक आले, त्यांनी काय केलं, जे ब्रिटिश शाळेमध्ये शिकलेले होते, ब्रिटिशांच्या शाळेमध्ये शिकलेले होते, इंग्लिशमध्ये शिकलेले होते, ठीक आहे, त्या लोकांनी काय केलं, नंतर जे शिकून झाल्यानंतर त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं की ब्रिटिशांनी कसा आपला खोटा इतिहास लिहिला आहे. मग त्यांनी ठरवलं की आता आपण जो ब्रिटिशांनी इतिहास जो लिहिला आहे तो त्याला पूर्ण त्या इतिहासाला काय करायचं, आपण तो इतिहास चुकीचा ठरवण्यासाठी आपण स्वतः शोध घ्यायचा आणि आपण आपला खरा इतिहास मांडायचा. ठीक आहे, असे जे लोक आहेत त्यांना आपण राष्ट्रवादी इतिहासकार म्हणतो. त्यामध्ये एक होते विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी अभ्यास करून सर्व मांडून दाखवलं की ब्रिटिशांचा जो इतिहास आहे तो चुकीचा आहे आणि आपला इतिहास त्यांनी स्वतः लिहिला. त्यांची प्रेरणा घेऊन बरेच इतिहासकार होते, त्यांनी पण असा शोध घेण्यास प्रयत्न केला. ठीक आहे, तर इतिहासातील सुवर्णकाळ आपल्या देशामध्ये असे खूप सारे राजा होते, त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं, पण ब्रिटिशांनी हे सगळं काही आपल्याला सांगितलं नाही. मग आपण शोधलं, ठीक आहे, की असे कोण, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पण असं पुस्तक आहे, त्यांनी भारतामध्ये जे महान राजे होऊन गेले, त्यांनी काय काय चांगलं काम केलं त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. सुवर्णकाळ जे भारतामध्ये होते 6 सुवर्णकाळ त्यांनी दाखवलेत. त्यानंतर महादेव गोविंद रानडे यांनी पण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य जो स्थापन केला त्याच्याबद्दल त्यांनी इतिहास लिहिला आहे. असे बरेच उदाहरण आहेत, ते तुम्ही सगळं लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर वंचितांचा इतिहास. आता वंचित कोण असतात, वंचित म्हणजे कोण, जे गरीब असतात किंवा जे आपल्या समाजामध्ये जे लोक असतात जे गरीब मानले जातात किंवा जे खालच्या जातीचे आपण त्यांना म्हणतो, आपण जे उच्च जातीचे लोक काही त्यांना स्वतःला उच्च जातीचे लोक समजतात, ते जे गरीब लोक आहेत जे खालच्या जातीचे असतात. ही जात काय असं काही चुकीचं आहे, सगळे लोक एकच आहेत, पण आपल्या समाजामध्ये अशा रूढी परंपरा आहेत, अशा जाती व्यवस्था आहे. मग काही लोक त्या व्यवस्थेमध्ये खूप उच्च दर्जावर आहेत, काही लोक एकदम खालच्या दर्जावर आहेत. मग असे जे लोक आहेत जे गरीब आहेत, जे खालच्या जातीचे असे आपण त्यांना म्हणतो, अशा लोकांचा जो इतिहास जो मांडला गेला, अशा लोकांच्या जीवनाबद्दल लिहिलं गेलं इतिहासामध्ये. ठीक आहे, ह्याला सबॅल्टन हिस्ट्री असं म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतात सबॅल्टन. मग मराठीमध्ये आपण त्याला वंचितांचा इतिहास. वंचित म्हणजे कोण, त्यांना काही सुविधा भेटत नव्हत्या, शिक्षण नव्हतं, काही नव्हतं, गरीब होते, यांच्याबद्दल पण इतिहास लिहिला गेला. असा इटलीमध्ये एक माणूस होता, त्याचं नाव होतं अँटोनिओ ग्रॅमेस्की. त्यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना मांडली, त्यांनी असा इतिहास लिहायला सुरुवात केली. त्यानंतर भारतामध्ये पण बरेच जण होते, त्याचं उदाहरण आहे रणजित गुहा यांनी पण अभ्यास करून जे गरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल इतिहासामध्ये लिहिलं. ठीक आहे, त्या इतिहासामध्ये त्यांचं त्यांनी काय योगदान दिलेलं आहे सर्व त्यांनी लिहिलं. त्यानंतर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महत्त्वाचे उदाहरण आहेत की त्यांनी गरीब जे लोक होते, जे वंचित होते, जे पीडित होते, त्यांच्याबद्दल लिहिलं. मग त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर, बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं किंवा महात्मा फुलेंची पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला आज समजतं की त्यावेळी कशी परिस्थिती होती गरीब लोकांची आणि वंचित लोकांची. ठीक आहे, मग त्यांचा इतिहास मांडला त्यांनी. मग त्यांचे पुस्तक आहे बाबासाहेब आंबेडकरांचे 2 पुस्तकं आहेत. एक आहे हू वेअर शूद्रास आणि दुसरं आहे अनटचेबल्स. अनटचेबल्स म्हणजे कोण,
अस्पृश्य, ज्यांना हात नाही लावायचा असे जे लोक होते, जे बेसिकली खालच्या जातीतले लोक वगैरे असे त्यांना मानायचे, त्यांना माणूस असून पण माणसासारखी वागणूक नाही द्यायचे. अजून पण काही ठिकाणी असं होतं. मग त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलं. अनटचेबल्स म्हणजे कोण, हू आर शूद्रास, शूद्रास म्हणजे पण हे एकच, अनटचेबल्स आणि शूद्रास एकच. मग शूद्रा म्हणजे कोण, हे कसं त्यांना शूद्र बनवलं गेलं, कसं ठरवलं गेलं, हे सगळं त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा आता हे वंचित म्हणजे कोण, शूद्र आणि अतिशूद्र. शूद्र म्हणजे कोण, एकदम खालच्या, सॉरी, शूद्र आणि अतिशूद्र. अति म्हणजे एकदम मागच्या जातीतले किंवा आपण असं ज्यांना म्हणतो, ठीक आहे, असं जे समाजाने ठरवले होते अशा लोकांचा इतिहास त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेला. त्या पुस्तकाचं नाव आहे गुलामगिरी. हे महात्मा फुलेंनी लिहिलेलं पुस्तक आहे गुलामगिरी, लक्षात ठेवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिले ते आहेत हू आर शूद्रास आणि द अनटचेबल्स. मग तुम्हाला पहिलं लिहायचं आहे की सबाल्टर्न इतिहास, वंचितांचा इतिहास म्हणजे काय. त्यानंतर 2-3 उदाहरण द्यायचे. जसं एक उदाहरण आहे इकडे रणजित गुहांचं उदाहरण आहे, त्यानंतर महात्मा फुलेंचं उदाहरण आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. त्यानंतर वसाहतवादी इतिहास. वसाहतवाद म्हणजे काय, वसाहत म्हणजे काय, जे ब्रिटिश होते किंवा जे फ्रान्समधून आलेले पोर्चुगीज होते त्या लोकांनी काय केलं होतं, दुसऱ्या देशांमध्ये जाऊन आपले राज्य स्थापन केलं होतं, आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. मग ते लोक काय करायचे, त्या भागाचा इतिहास लिहायचा प्रयत्न करायचे, त्या भागाबद्दल अभ्यास करायचे. मग अशा काही इतिहास लिहिला गेला, भारताबद्दल पण काही इतिहास लिहिला गेला जे आपण न लिहिला, बाहेरच्या लोक जे आले होते त्यांनी लिहिला. अशा इतिहासाला आपण वसाहतवादांचा इतिहास म्हणू शकतो, वसाहतवादी इतिहास म्हणू शकतो. जसं भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करण्याच्या सुरुवात इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी, तसेच आता हे लोक काय करायचे, ब्रिटिश अधिकारी होते, जसे ग्रँड डफ आहे, सगळे लोक कोण होते, हे लोक ब्रिटिश अधिकारी होते जे महाराष्ट्रामध्ये काम करत होते. असे जे लोक होते जे बाहेरून आलेले होते पण त्यांना कुतूहल होतं भारताबद्दल, भारताच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल. मग त्या लोकांनी अभ्यास केला. पण त्या लोकांनी जेव्हा इतिहास लिहिला भारताचा तेव्हा त्यांनी असं दाखवलं की त्यांची संस्कृती, ते लोक किती महान आहेत आणि आपण किती मूर्ख आहोत, आपण आपल्या देशावरती राज्य करू शकत नाही, आपली जी संस्कृती आहे किती मागासलेली आहे, असं सर्व त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मग आता बघा, भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन करण्याच्या सुरुवातीला इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी जे बाहेरून आले होते, त्यानंतर जे ख्रिश्चन मिशनरी म्हणजे कोण, धर्मप्रचार करण्यासाठी लोक जे यायचे, ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी जे लोक यायचे, ख्रिश्चन मिशनरीज, त्या लोकांनी पण लिहिलेलं आहे. त्यानंतर भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. कसं काय म्हणलं त्यांनी, भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे. या पूर्वग्रहाचा प्रतिबिंब त्यांच्यामध्ये काहींच्या लेखनात स्पष्टपणे आढळतो. मग त्यांनी ठरवलं की आपल्याला भारताची बदनामी करायची, आपली जी संस्कृती आहे ती गौण दर्जाचे त्यांनी दाखवलं. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला. त्यांनी काय दाखवलं की भारतीय संस्कृती खराब आहे, लोक मूर्ख आहेत, आपले राज्य करू शकत नाही, त्यामुळे जे ब्रिटिश राज्य आहे तेच बरोबर आहे, जर ब्रिटिश इकडून गेले तर भारतामध्ये अराजकता होईल, असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मग 1922 ते 1937 या दरम्यान प्रसिद्ध झालेले कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया, कॅम्ब्रिज विद्यापीठ आहे इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये, त्यांनी पुस्तक लिहिलं, त्यांनी पुस्तकं काढली भारताच्या इतिहासाबद्दल. त्या पुस्तकाचं नाव आहे द कॅम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. ठीक आहे, हे तुम्ही लिहू शकता. वसाहतवादी इतिहास जर विचारला प्रश्न तर हे पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढील विधाने सहज कारण स्पष्ट करा. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आता प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना कधी मिळाली, जेव्हा काही लोक होते जसे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुस्तक लिहिलं द हिस्ट्री ऑफ द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स इन 1857, 1857ला जो युद्ध झाला होता त्याबद्दल त्यांनी पुस्तकात लिहिलं. ते पुस्तक वाचल्यानंतर लोकांना समजलं की भारताचा इतिहास किती चांगला आहे, भारताचे लोक किती चांगले आहेत आणि त्यांनी कसं युद्ध लढला ब्रिटिशांच्या विरोधात. ठीक आहे, पण ब्रिटिशांनी हे चुकीचं दाखवलं. त्यांनी सांगितलं होतं असं काही युद्ध वगैरे काय झालं नाही, हा एक फक्त उठाव होता छोटा. ठीक आहे, पण सावरकरांनी सिद्ध केलं की हे उठाव नव्हता, खूप साऱ्या लोकांनी बलिदान दिलं आपलं, हे स्वतंत्र समर होतं, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी आपलं बलिदान दिलं होतं. मग हे वाचल्यानंतर, पुस्तकं वाचल्यानंतर बरेच जे लोक होते ते लोक, त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्या लोकांनी आपल्या आपल्या भागातील इतिहास लिहायला सुरुवात केली. जसं काही जे महाराष्ट्रात लोक होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतिहास लिहिला. सावरकरांचा मी उदाहरण दिलं, असे बरेच जण होते, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही लोकांनी आपल्या आपल्या राज्याचा, आपल्या आपल्या भागाचा इतिहास लिहायला सुरुवात केला. ठीक आहे, जे खाली दिलेलं आहे बघा. मग प्रादेशिक इतिहास देण्याची चालना मिळाली. दक्षिण भारतात भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. मग दक्षिण भारताबद्दल पहिले जास्त काही लोकांना माहीत नव्हतं, मग त्या लोकांनी पण त्या दक्षिण भारताबद्दल पण अभ्यास केला, त्याचा पण इतिहासाचा अभ्यास करून पुस्तकं लिहिली. त्यानंतर आपल्याला समजलं की प्रादेशिक जो इतिहास आहे त्याची चालना जास्त मिळाली. ठीक आहे,
ह्यांचे आदर्श कोण होते? ह्यांचे आदर्श होते राष्ट्रवादी इतिहासकार, जसे सावरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव गोविंद रानडे, असे बरेच लोक होते. त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. आता बखर, जर तुम्हाला मध्ययुगीन भारताचा जर अभ्यास करायचा असेल किंवा मराठ्यांच्या राज्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर बखर एक खूप चांगला दस्तावेज आहे, त्याच्यावरून आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे. बखर बघा काय आहे. बखर म्हणजे काय? बखर हा एक ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. म्हणजे बखरीमध्ये हे सगळं लेखन आहे. मग जर आपल्याला इतिहास वाचायचा असेल मग आपण बखरमध्ये वाचू शकतो. बखरमध्ये सर्व लिहिलेलं असतं. ठीक आहे. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. जसे सभासद बखर, कृष्णाजी आनंद सभासद यांनी ही बखर लिहिली होती, म्हणून त्या बखरीचं नाव आहे सभासद बखर. त्या छत्रपती राजाराम महाराज जेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम जेव्हा राज्य करत होते त्यावेळी कृष्णाजी आनंद सभासद यांनी ती बखर लिहिली. त्या बखरीमध्ये काय आहे? त्या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही बखर किती बरोबर असू शकते. शिवाजी महाराजांचा बरोबर इतिहास आपल्याला मिळू शकतो. का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या देखरेखीत किंवा ते असतानाच ही बखर लिहिली गेली. मग त्या बखरीमध्ये जे माहिती आहे ती आपण मानू शकतो की माहिती बऱ्यापैकी खरी असू शकते. त्यानंतर दुसरी बखर आहे भाऊसाहेबांची बखर. सदाशिवराव भाऊ यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात त्यांनी लढाई लढली होती मराठ्यांतर्फे. ते सेनापती होते, त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं. त्या बखरीचं नाव आहे भाऊसाहेबांची बखर. अशीच एक पानिपतची पण बखर आहे, त्यामध्ये पानिपतबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत, जे होळकर सरदार होते मराठ्यांचे त्यांच्याबद्दल इतिहास लिहिलेला आहे. होळकरांची कैफियत आहे बखरीत. बखरीचे चारित्र्यात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथित, आत्मचरित्रपार, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बखर आपल्याला माहिती आहेत. हे तुम्ही लिहू शकता. मग आपल्याला बघा इतिहासाची माहिती भेटते. बखरीमधून इतिहासाची माहिती इतिहास समजतो आपल्याला. त्यामुळे बखर हे खूप महत्त्वाचे दस्तावेज आहे. आता तुम्हाला शेवटी लिहायचं आहे, कारण हे विधान आपल्याला स्पष्ट करायला सांगितलं. हे तुम्ही सगळं लिहा, त्यानंतर शेवटी लिहा की बखरीमधून आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळते आणि बखर जर आपण वाचली, बखरीमधून आपण इतिहासाचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. बखर महत्त्व आहे, साहित्याला महत्त्व आहे. राजतरंगिणी या ग्रंथात शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळीक नाते सांगतो. आता बघा हा जो ग्रंथ आहे तो कधी लिहिला गेला? बघा तो लिहिला गेला 12व्या शतकात काश्मीरबद्दल लिहिलं गेलं. हे लिहिलं गेलं. ठीक आहे. काल्हन याने लिहिलं होतं काश्मीरचा इतिहास. आता जो आपण इतिहास लिहितो तो इतिहासामध्ये काय करतो आपण? त्या इतिहासामध्ये जे दस्तावेज आपल्याकडे असतात त्याचा निरीक्षण करतो, अभ्यास करतो, काळजीपूर्वक अभ्यास करतो. सर्व आपण ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्याचं आपण काय असं म्हणत नाही की ह्या सर्व वस्तू बरोबर आहेत, सर्व गोष्टी बरोबर आहेत. आपण त्याचा अभ्यास करतो, पुरावे गोळा करतो. म्हणजे सर्व अभ्यास करून आपण मांडतो की हे इतिहास बरोबर आहे की चुकीचं आहे. हे आता आपण करतो. ठीक आहे, सध्या करतो. पण 12व्या शतकाबद्दल आपण बोलतोय. त्यावेळीसुद्धा काल्हनने आज जे आपण सगळ्या गोष्टी करतो ते करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. त्यांनी पण बघा कोरीव लेख होते, नाणी होती, प्राचीन वस्तूंचा अवशेष होता, राजकुलांचा अधिकृत नोंदी होती, स्थानिक परंपरा, अशा सर्व ज्या गोष्टी होत्या, म्हणजे आज जे आपण इतिहास अभ्यास करण्यासाठी गोष्टी वापरतो त्याच गोष्टी काल्हनने 12व्या शतकात वापरल्या होत्या. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला समजतं की जे आज आधुनिक इतिहास संकल्पनेची जवळीक नाते सांगते. काल्हनचा जो ग्रंथ आहे त्यांनी जी पद्धत अवलंबली होती ती आपण आज अवलंबतो. ठीक आहे. त्यावरून आपल्याला समजतं की हे जे आधुनिक संकल्पनेची जवळीक नाते सांगते. गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. तर डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. इथे तुम्हाला इकडे बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समधून तुम्हाला इतिहास लिहायचा आहे, त्यामधून उत्तर लिहायचं आहे. गोविंद सखाराम सरदेसाई यांना मराठी रियासतकार असे म्हणतात. हे तुमचं उत्तर आहे, एवढं लिहायचं तुम्हाला. ठीक आहे. पान नंबर 13वरती त्याचं उत्तर आहे, हे लिहायचं आहे. त्यानंतर हा तक्ता दिलेला आहे, त्याच्यामधून तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. तक्ता नाही, सॉरी, हे उतारा दिलेला आहे, त्यामधून तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत ते सोडवायचे. सोहगोडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडते? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश, गोरखपूरजवळ सापडतं हे. सोहगोडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कुठे आढळतात? ती आढळतात प्राचीन हात नाण्यांवरील आढळतात.
ठीक आहे, हात नाण्यांवर सुद्धा आपल्याला आढळतात. हे तुम्हाला लिहायचं आहे. सौगोडा ताम्रपटाद्वारे कोणत्या इतिहास समजतो. आता आपण बघूया हे ताम्रपट काय आहे. ठीक आहे, इकडे पुस्तकात दिलेलं आहे बघा, त्याचा फोटो दिलेला आहे. म्हणजे हे तांब्यावरती तांब्याची जी पट्टी आहे त्याच्यावरती कोरलेलं आहे बघा. हे तुम्हाला दिसेल एका झोपडीसारखं दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर इकडे काहीतरी लिहिलेलं आहे. आता हे सर्व जे लोक अभ्यास करतात त्यांना सर्व समजलेलं नाही आहे की हे काय लिहिलं आहे, पण काही अंदाज आपण लावू शकतो. यावरून काय समजतं आपल्याला की हे जे झोपडीसारखं बनवलेलं आहे हे म्हणजे काय आहेत, हे गोदाम आहेत. म्हणजे या गोदामामध्ये धान्य ठेवलं जायचं. ठीक आहे, आणि राजाने अशी एक ऑर्डर काढली, राजाने असं एक असं एक हुकूम काढला आहे की ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये खाण्याची कमी असेल, अन्नधान्याचा तुटवडा असेल, त्यावेळी आपण काय करायचं, या गोदामामध्ये जे ठेवलेलं धान्य आहे ते काढायचं आणि गरीब जनतेला वाटायचं. ठीक आहे, गरीब जनतेला ते वाटायचं. मग हे कोठार आहेत बघा, कोठारांचे हे कोठार असावेत लिहिले, हे असू शकतात. असं काही पुरावे पण भेटले, त्यावरून समजतं की हे कोठारच असू शकतात. आणि त्या कोठारामध्ये धान्य ठेवायचे आणि जेव्हा दुष्काळ येईल, दुष्काळजन्य परिस्थिती असेल, त्यावेळी काय करायचं आपण, त्यावेळी आपण ते कोठारातील जे धान्य आहे ते लोकांना वाटायचं. ह्यावरून आपल्याला काय समजतं, ह्यावरून इतिहास कसा समजतो आपल्याला, ह्यावरून आपल्याला समजतं की ज्या काळी हे ताम्रपट लिहिलं गेलं त्या काळाचा जो राजा होता तो लोकांबद्दल चांगला विचार करायचा, लोकांच्या भलाईचा विचार करायचा. कारण यांच्या या आदेशावरून, या ताम्रपटावरून समजलं. ठीक आहे, पुढील प्रश्नांचा सविस्तर उत्तरे लिहा. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आता मार्क्सवादी इतिहास लेखनाचा डायरेक्ट इकडे उत्तर दिलेलं आहे. मार्क्स म्हणजे कोण, कार्ल मार्क्स तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी असं मांडलं की जो वर्गसंघर्षाचा सिद्धांत ज्यांनी मांडला, कार्ल मार्क्स. मग कार्ल मार्क्सचे काही अनुयायी होते भारतामध्ये. त्या लोकांनी भारतामध्ये असं कसला वर्गसंघर्ष आहे त्याच्या अनुसार पुस्तकं लिहिली. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे उत्तर नाव आहे दामोदर कोसंबी, त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे. ह्या लोकांनी जो इतिहास लिहिला त्याला आपण मार्क्सवादी इतिहास म्हणू शकतो. मग ह्या पूर्ण तुम्हाला जेवढं दिलेलं आहे माहिती सर्व लिहायचं आहे. हे 4 मार्कासाठी येतं. हे मी ऑलरेडी ह्याचा एक व्हिडिओ अपलोड केले, सर्व त्या धड्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे. तो तुम्हाला नाही समजत तर ते बघा, तुम्हाला समजेल. इतिहासचार्य V.K. राजवाडे यांचे इतिहासातील लेखनाचे योगदान स्पष्ट करा. आता V.K. राजवाडे यांच्याबद्दल लिहिलेलं आहे बघा इकडे. आता राजवाडे यांचं म्हणणं काय होतं की आपण स्वतःचा इतिहास स्वतः लिहायचा आणि जो आपला इतिहास आहे त्याचा संपूर्णपणे अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर आपण स्वतःचा इतिहास स्वतः मांडायचा. कारण काय होतं, दुसऱ्याने जर आपला इतिहास मांडला तर तो चुकीचा मांडतो. मग इतिहास लेखन, भाषाशास्त्र हे सर्वांचा अभ्यास त्यांनी केला होता. व्याकरणाचा अभ्यास केला होता. जो शब्द आहे तो शब्द कुठून येतो हे सगळं त्यांनी अभ्यास केला होता. अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे, मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांनी काय सांगितलं की आपण स्वतःचा इतिहास स्वतः लिहिला पाहिजे. मराठ्यांचा इतिहास, त्यांचं पुस्तक बघा, मराठ्यांच्या इतिहासाची साधने, हे त्यांचं पुस्तक आहे. हे असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. लक्षात ठेवा, V.K. राजवाडे यांचे पुस्तक आहे. त्या खंडाचं नाव आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. इतिहास म्हणजे भूकालातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. म्हणजे जे लोक त्या भागात राहतात त्या संपूर्ण लोकांचं जे जीवन आहे ते संपूर्ण लोकांचे जे समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन, सर्व फक्त राजा कसा लढला, राजा किती चांगला होता, किती पैसा होता राजाकडे, किती मोठा महल होता, हे सर्व इतिहास नाही आहे. हे आहे, पण त्याच्याबरोबर जे गरीब लोक तिकडे राहतात, जे लोक राहतात त्यांच्याबद्दल पण आपण सर्व लिहिलं पाहिजे, असं राजवाडे यांचं म्हणणं होतं. म्हणजे काटकरस्थान, युद्ध वगैरे हे ठीक आहे, हे लिहिलं पाहिजे आपण इतिहासामध्ये, पण गरीब लोकांबद्दल आणि सामान्य लोकांबद्दल पण लिहिलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केले. अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला की जे त्यांनी अभ्यास केला ते एकदम अस्सल पुरावे त्यांच्याकडे होते आणि सर्व मिळून त्यांनी अभ्यास केला. त्यांचं म्हणणं होतं की खरे जे पुरावे असतात त्याच्यावरूनच आपण इतिहास मांडला पाहिजे. खोटे पुरावे आपल्याला भेटतात त्याचा आपण चाचणी केली पाहिजे की खरा पुरावे बरोबर आहेत की चुकीचे आहेत. बरोबर असेल तरच इतिहासामध्ये तरच त्याच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्यांचे बघा, त्यांनी एक मंडळाचं पण स्थापना केली होती. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी V.K. राजवाडे यांनी पुण्यात 1910 रोजी भारतीय इतिहास संशोधक मंडळ, हे लक्षात ठेवा, भारतीय इतिहास संशोधक मंडळ याची स्थापना कोणी केली होती? V.K. राजवाडे. हे तुम्हाला लिहायचं राजवाडेंबद्दल. त्यावरून आपण सांगू शकतो की त्यांचं V.K. राजवाडे यांनी
हां, इतिहास लेखनात योगदान जो आपण आहे तो सांगितला मी तुम्हाला. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या विषयी माहिती लिहा. आता स्त्रीवादी इतिहास, स्त्रीवादी म्हणजे काय? काही लोक असतात सुरुवातीला हे कोण होते? हे होते पुरुष. म्हणजे काही पुरुष होते. जसं एक सर्वात मोठा उदाहरण आहे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला शिकवलं. त्यानंतर दोघांनी मिळून एक स्त्रियांसाठी शाळा सुरू केली. ही सर्वप्रथम भारतामध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू करणारे होते महात्मा फुले. म्हणजे हे पुरुष होते, पण त्यांनी आपल्या पत्नीला पण, ज्या सावित्रीबाई फुले, त्यांना शिकवलं आणि त्यांनी शाळा सुरू केल्या. अशा बऱ्याच नंतर शाळा सुरू झाल्या. म्हणजे असे जे लोक होते जे स्त्रियांबद्दल चांगला विचार करायचे, स्त्रियांना समाजात न्याय भेटला पाहिजे, समाजात हक्क भेटले पाहिजे, ज्याच्याबद्दल ते लिहायचे, असे जे लोक असतात त्यांना आपण स्त्रीवादी म्हणतो. मग असे काही इतिहास लिहिला गेला, स्त्रियांबद्दल इतिहास लिहिला गेला, त्याला आपण स्त्रीवादी इतिहास म्हणू शकतो. ठीक आहे. पुरुष अभ्यासक होते सुरुवातीला, पण नंतर स्त्रिया पण शिकल्या. जसं तुम्हाला इकडे उदाहरण दिलेलं आहे बघा, ताराबाई शिंदे यांनी पण लिहायला सुरुवात केली, त्यांनी पुस्तक लिहिलं. तुम्हाला पहिलं काय लिहायचं बघा, उत्तरामध्ये हे लिहा पहिलं, त्यानंतर तुम्हाला काही काही उदाहरण माहिती असेल ते लिहा. जसं ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी पुस्तक लिहिलं, स्त्री पुरुष तुलना. स्त्री आणि पुरुषाची तुलना केली त्यांनी, की त्यांचं म्हणणं होतं की दोघं पण एकच आहेत. ठीक आहे, दोघांना पण समान न्याय भेटला पाहिजे, पण समाज देत नव्हता. तसंच पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमेन, हिंदू ज्या स्त्रिया होत्या ज्या आणि हाय कास्ट म्हणजे उच्च जातीतील, त्यांच्यावरती खूप अन्याय व्हायचा. त्यांना घरातून बाहेर जाऊन द्यायचं नाही, सती जायच्या. त्यानंतर त्यांना समजा नवऱ्याचं निधन झालं, मग त्यांना खूप त्रास व्हायचा त्यांच्या घरामध्ये. मग त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मीरा कोसंबी यांच्याबद्दल लिहू शकता, त्यांनी हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर शर्मिला रेगे यांनी पुस्तक लिहिलं. म्हणजे यांनी काय केलं की यांनी सर्व ज्या स्त्रिया होत्या त्यांनी स्त्रियांबद्दल लिहायला सुरुवात केली. स्त्रियांचं जे इतिहास आहे, स्त्रियांचं जे जग आहे, ते दुसऱ्या लोकांना दाखवलं. ठीक आहे, हे आहे स्त्रीवादी इतिहास. त्यानंतर हे सगळं स्वातंत्र्योत्तर काळानंतर सुरुवात झाली. पहिलं होतं बाबासाहेब आंबेडकर होते किंवा महात्मा फुले होते, त्यांनी लिहिलेलं स्त्रियांबद्दल. पण नंतर स्त्रिया जेव्हा शिकल्या, त्यांनी नंतर इतर स्त्रियांबद्दल पण लिहायला सुरुवात केली. राष्ट्रवादी इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता राष्ट्रवादी इतिहास मी तुम्हाला पहिलं समजवलं आहे की जे लोक होते त्यांना वाटत होतं की ब्रिटिशांनी जे आपला इतिहास लिहिला आहे तो चुकीचा होता. असे जे लोक होते त्यांना आपण राष्ट्रवादी इतिहासकार म्हणू शकतो. त्यांनी मग पुरावे जमा केले, त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी दाखवून दिलं की आपला इतिहास जो होता, आपले असे काही सुवर्णकाळ होते आपल्या देशामध्ये, ते खूप चांगले आपल्या देशामध्ये राजे होते, त्यांच्याबद्दल लिहिलं. ठीक आहे, मग हे आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखनमध्ये तुम्ही हे पूर्ण लिहू शकता. मी तुम्हाला ऑलरेडी समजवलेलं आहे. यांचं नावं वगैरे तुम्हाला 4-5 नावं लक्षात राहतील तर लिहू शकता. स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल एक प्रश्न येतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तो प्रश्नाचा पण अभ्यास करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यावरच्या आधारे घ्या. आता प्राचीन भारतीय इतिहास लिहायचा आपल्याला. प्राचीन भारतामध्ये 3 असे आपल्याला गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपल्याला इतिहास समजतो. इकडे दिलेलं आहे बघा. पहिला आहे मौखिक परंपरा. मौखिक म्हणजे काय की आपण गाणी म्हणतो किंवा आपण गोष्टी सांगतो, त्या गोष्टी आपण दुसऱ्या पिढीला पण सांगतो. म्हणजे जसं माझ्या आजोबांनी किंवा आजीलांना गोष्टी काही सांगितल्या असतील, वडिलांनी मला सांगितल्या असतील, मी माझ्या मुलांना सांगणार, असं पुढे पुढे ते सांगत जातात एकमेकाला. मग त्यावरून आपल्याला काय समजतं की आपले जे पूर्वज होते त्यांचा इतिहास आपल्याला समजू शकतो. असेच सुरुवातीला जेव्हा प्राचीन काळामध्ये काही लिहायला वगैरे काही नव्हतं. ठीक आहे, प्राचीन काळामध्ये लिहायला वगैरे काय नव्हतं, मग ते इतिहास कसे सांगायचे? हे मौखिक परंपरा, मुखाने ते ओव्या म्हणायचे किंवा जे गाणे होते, काही गोष्टी होत्या, त्याच्याबद्दल ते मुखाने सांगायचे. मग असे जे आहेत त्यांना आपण मौखिक परंपरा असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर काही वेळानंतर लोकांना लिहायला यायला लागलं. ते गुफामध्ये काही पेंटिंग करायचे. असं करत करत जेव्हा त्यानंतर काही शिक्के त्यांनी बनवले, दगडांवरती लिहायला सुरुवात केली. दगडाचे स्तंभ बनवायचे, त्यावरती लिहायचे. जसं एक उदाहरण आहे अशोक सम्राटाचे कोरीव लेख हे दगडाच्या स्तंभावर त्यांनी कोरलेले आहेत. हे नंतर येतं, हे येतं कोरीव लेख. कोरलेले आहेत किंवा हे बघा, हे ताम्रपट पण कोरलेलेच आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येतं की पहिला मौखिक परंपरा होती, तोंडाने सांगायचे, म्हणजे गोष्टी सांगायचे. नंतर काही वेळानंतर माणसाला लिहायला यायला लागलं, त्याची त्यांनी भाषा बनवली. ठीक आहे, त्यांनी ती भाषा बनवल्यानंतर त्यांनी लिहायला सुरुवात केलं. मग ते कसं लिहिणार? पेपर वगैरे काय नव्हते, मग ते दगडावरती लिहायचे, दगडावरती कोरायचे. ते झालं. त्यानंतर त्यांनी
तांब्याचा किंवा लोखंडाचा आविष्कार केला, लोखंड शोधून काढला, आविष्कार नाही केला, लोखंड शोधून काढलं, ते त्यांना बनवायला यायला लागलं. मग त्यांनी असं करायला सुरुवात केली. असं त्यांच्यामध्ये त्यांचे वाढ होत गेली, ठीक आहे, विकास होत गेला त्यांच्यामध्ये. मग मौखिक परंपरा तुम्हाला समजलं. नंतर जे कोरीव होते किंवा जे कोरीव लेख होते, कोरीव लेख वगैरे लिहिले गेले, ठीक आहे, जसं अशोक सम्राटचं जो उदाहरण आहे. नंतर हरप्पा संस्कृतीमध्ये पण तुम्हाला दिसून येतं की त्यामध्ये पण बघा तिथे किंवा पूर्वीच्या अस्तित्वात होत दिसतं, पण त्यावरून पण तुम्हाला लेख काही भेटतात. त्या लेखांच्या आधारे पण आपल्याला भारताचा इतिहास समजतो. त्यानंतर लिखित साहित्य. आता काही वेळानंतर काय आलं, अजून लोक पुढं विकास झाला लोकांचा. मग त्यांनी पेपरचा आविष्कार केला किंवा ते पेपर, ज्या काळी पेपर नव्हता, प्राचीन भारतामध्ये पेपर नव्हता, चुकीचं सांगितलं मी, ते काय करायचे, गुफामध्ये किंवा अशा काही गोष्टी आहेत तिकडे लिहायचे. त्यांनी आपली स्क्रिप्ट तयार केली. त्यानंतर ते लिहायला लागले. लिहिल्यानंतर आपल्याला काय केलं, जे आपण जेव्हा आज ते बघतो, मग ते आपल्याला लिखित स्वरूपात इतिहास उपलब्ध आहे. महाभारत, रामायण हे पण एक प्रकारचे आपल्याला इतिहासच सांगतात, आपल्या भारताचा इतिहास सांगतात, सांस्कृतिक इतिहास सांगतात. मग पहिलं काय होतं, पहिलं मौखिक परंपरा होती, मग होतं कोरीव लेख, त्यानंतर लिखित साहित्य. लिखित साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. जसं एक हे उदाहरण आहे बघा इकडे, हर्षचरित्र, जो हर्ष राजा होता त्याच्याबद्दल बाणभट्ट कवी यांनी लिहिलेले हर्षचरित्र हे एक काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथ आहे. मग त्यांनी काय केलं, लिहिलं आहे. हे लेखिक आपल्याकडे लिखित साहित्य आहे आपल्याकडे, ठीक आहे. यावरून तुम्हाला समजतं की आपल्या प्राचीन काळामध्ये आपल्याकडे मौखिक परंपरा पण होती इतिहास सांगण्याची, कोरीव लेख पण होते आणि लिखित साहित्य होतं. हे तुम्हाला इकडे त्याचं उत्तर भेटेल बघा. सुरुवातीला मौखिक लिहायचं आहे, मग तुम्हाला जे कोरीववाला लिहायचं आहे, मग तुम्हाला हे लिखित लिहायचं आहे. महाभारत, रामायण पण त्याचे उदाहरण आहेत. बखर या ऐतिहासिक साहित्य प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे बखरबद्दल. हे पूर्ण तुम्हाला इकडे दिलेलं आहे, पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि उत्तर पण समजले असतील. असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. जेव्हा तुम्ही बेल आयकन प्रेस करता तेव्हा तुम्हाला नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येतात. हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि अधिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.